आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। नंदुरबार जिल्हा पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीत तिघा ठिकाणी अनुसूचित जमाती महिला। परिवर्तनवादी समाजसेवकांच्या झालेल्या खुनाचा तपास लावा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी। न्याय मिळावा म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात तिघा महिलांची लोकशाही दिनी कैफियत। साक्री तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षेसाठी सुतार समाजाचे निवेदन। पदवीधर मतदारांना प्रशासनाकडून आवाहन, छायाचित्रासह ओळखपत्र क्रमांक जमा करण्याचे निर्देश। आणि लावली प्रतीक्षा, अखेर बरसला। नंदुरबारात दुपारनंतर नागरिकांचा पावसाळा। बातमी आता विस्ताराने। जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचा कार्यकाळ संपत आला आहे। नियमानुसार पदाची आरक्षण सोडत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली। जिल्ह्यातील नंदुरबार पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले। मुदत संपत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापती पदाची सोडत काढण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। जाहीर झालेल्या सोडतीत अक्कलकुवा तसेच अक्राणी पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले। तळोदा पंचायत समितीचे अनुसूचित जमाती महिला, शहाद्याचे अनुसूचित जमाती आरक्षित, नंदुरबार आणि नवापूर पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जमाती महिलांसाठीच आरक्षित घोषित करण्यात आले आहे। प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सदरची सोडत काढण्यात आली। 28 जूनपासून पुढील 2.5 वर्षांसाठी सभापती पदावर त्या तालुक्यातील सभापती विराजमान होतील। 6 पंचायत समितीपैकी 4 पंचायत समित्या आपल्या पेसा क्षेत्रात येतात। त्याची रिझर्वेशन हे अनुसूचित या ठिकाणी एसटी साठीच त्याचं रिझर्वेशन होते, अनुसूचित जमातीसाठी। आणि त्याच्यामध्ये 2 जनरल आणि 2 महिलांसाठी राहील। आपण त्याला खुला म्हणतो आणि म्हणजे जनरल साठी आणि 2 महिलांसाठी। फक्त तिथं अनुसूचित जमाती म्हणजे तिथं कोणी अर्ज करू शकतात, त्याच्यात महिला किंवा पुरुष। आणि 2 जागा मात्र अनुसूचित जमाती महिलांसाठीच राखीव केलेल्या आहेत। आणि राहिलेले 2 ज्या पंचायत समित्या आपल्या राहतात त्याच्यामध्ये शहादा व नंदुरबार, परंतु ते सुद्धा 50% जास्त लोकसंख्या असल्यामुळं त्याचे सुद्धा आपले अनुसूचित जमाती या पदासाठीच रिझर्व केलेला आहे। आणि 1 महिलासाठी, त्याच्यापैकी 2 पैकी 1 महिलासाठी राखीव आहे। म्हणजे एकूण आपल्या जिल्ह्यात 6 पैकी 6 पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमातीसाठीच राखीव आहेत। त्याच्यापैकी 3 महिला या ठिकाणी आहेत। आणि आपण काय करतो, आता महिलांचं करत असताना मागच्या वर्षी जिथं महिलांसाठी राखीव होतं ते आता तिथं खुला करतो। म्हणजे असं तिथं आपण महिलांसाठी रिझर्वेशन ठेवत नाही। म्हणून आता यावेळी पंचायत समिती अक्कलकुवाचं अनुसूचित जमातीसाठी राहील। पंचायत समिती अक्राणीचं अनुसूचित जमातीसाठी राहील। पंचायत समिती तळोदाचं यावेळी महिलांसाठी राखीव राहील, अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव। पंचायत समिती शहादा हे अनुसूचित जमातीसाठी राहील। पंचायत समिती नंदुरबार यावेळी अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव राहील। पंचायत समिती नवापूर
अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. पुरोगामी अशी ओळख महाराष्ट्र राज्य गमावू शकणार नाही, तसे काही होऊ नये यासाठी संघटना कार्यरत आहेत. डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्यारांवर कठोर कारवाईची मागणी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नंदुरबारात ही निदर्शने करण्यात आली. डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाच्या तपासाबाबत मागण्या करण्यात आल्या. सुमारे 6 मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्रींच्या नावे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनाप्रसंगी समितीचे विनायक सावळे, डॉक्टर पितांबर सरोदे, शंभू पाटील, श्याम बलकारे, सुभाष भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉम्रेड गोविंद पानसरे की अमर रहे, अमर रहे. कॉम्रेड गोविंद पानसरे की अमर रहे, अमर रहे. डॉक्टर कलबुर्गी अमर रहे, अमर रहे. सनातनी सनातनी पानसरेंचे कोण खुनी? सनातनी सनातनी डॉक्टरांचे कोण खुनी? सनातनी सनातनी. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून आमचा सगळ्यांचा संशय होता की या कृत्यामध्ये सनातन सहभागी आहे आणि आता CBIचे सगळे रिपोर्ट आणि सगळी तपासणी सुरू आहे. त्याच्यामध्ये आमच्या म्हणण्याला बळ मिळालेलं आहे. या ठिकाणी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आज निवेदन देणार आहोत कलेक्टरांच्या माध्यमातून. आणि त्यात आम्ही मागणी केली आहे की मडगाव बॉम्बस्फोटामध्ये सनातनचे 4 साधक फरार आहेत आणि ते 2009 पासून फरार आहेत आणि NIAचं रेड कॉर्नर नोटीस त्यांना आहे. त्यांना सगळ्यात आधी पकडावं आणि त्यांच्यापासूनच खरे धागेदोरे डॉक्टरांच्या खुनाचे उलगडू शकतील. ती प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आणि सचे सर्व कार्यकर्ते जमलो आहोत. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. वळूया पुढील बातमीकडे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकाराची व्यवस्था दिली गेली. मिळत नसेल तर आंदोलनासारखे मार्गही उपलब्ध आहेत. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात याच विषयावर सोमवारी बैठक झाली. महिला लोकशाही दिन असे तिचे नाव होते. पाहूयात ही बातमी. सोमवारी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात हा महिला लोकशाही दिन आयोजित होता. 3 तक्रारी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉक्टर कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश परदेशी, उपनिरीक्षका निलिमा सातव यांच्यासह विभागाचे अधिकारी हजर होते. लोकशाही दिनी एवढीच तक्रार आहे सर की एकीकडे वर्तमानपत्रामध्ये सगळ्या ठिकाणी नालेसफाई होत असताना आमच्या तिकडची नालेसफाई ही व्यवस्थितरित्या झालेली नाही आहे. त्यांनी 15 माणसं पाठवलेले, 4 माणसं पाठवून फक्त त्यांनी नुसतं थोडं फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी नालासफाई केली. झाडे काढले नाही, फवारणी केली नाही, औषधं टाकले नाही, गप्पी मासे टाकले नाही, अशा रीते व्यवस्थितरित्या नालेसफाई केलेली नाही आहे. माझी मागणी एवढीच आहे सर महिला लोकशाही दिनानिमित्त की नाल्याची सफाई व्यवस्थितरित्या पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि नाल्याचे बांधकाम हे त्वरित पावसाळ्यापूर्वी व्हायला पाहिजे, कारण की संबंधित नाल्याच्या पाण्याचा त्रास हे पाणी आमच्या प्लॉटमध्ये सुद्धा घुसू शकते सर. तर माझी एवढीच मागणी आहे लोकशाही दिनानिमित्त की संबंधित जो भूखंडधारक आहे आम्हाला त्रास देतो आहे त्याच्यासुद्धा ते वरती करून घेतलेले ते मटेरियल सरकवायला लावा. नगरपालिकेच्या रोडवरती त्याने मटेरियल ठेवलेले ते पूर्ण काढायला लावा सर. आणि आज लोकशाही दिनानिमित्त मी एवढं सांगू इच्छिते की एवढे जर कधी वेळोवेळी जे पालिकेने मी सगळ्या कार्यालयांना भेट दिली आजपर्यंत सदर माझ्या अर्जाची कोणत्याच एकाही अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही आहे सर. तरी आजच्या दिवशी दखल घेऊन ते संबंधित काम हे त्वरित लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी माझी विनंती. दाखल तक्रारी निकाली काढू असे आश्वासन संबंधित तक्रारदार महिलांना यावेळी देण्यात आले. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. पूर्ण पुरुष हा कधीही महिलेवर अत्याचार करत नाही. जे करतात ते कदाचित काय असतात. अशाच एकाबाबत साक्री तालुक्यातील नागरिकांनी कारवाईसाठी धाव घेतली. 6 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराची तक्रार आहे. साक्री तालुक्यातील घोडदे या गावात 6 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाला. गावातील 53 वर्षीय सुरेश क्षीरसागर या गुन्ह्यात आरोपी आहे. दरम्यान घटनेनंतर दहिवेल आउटपोस्टचे हवालदार पायमोडे तसेच साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत सोनोने यांनी फिर्याद घेताना टाळाटाळ केली. या विरोधात नंदुरबार नवयुवक श्री विश्वकर्मा सुतार समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नोकरीशी प्रामाणिक अधिकाऱ्याकडे प्रकरणाचा तपास सोपवून नराधमास कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली. साक्री तालुक्यातील घोडदे गाव येथे आमच्या सुतार समाजाच्या एका 6 वर्षाच्या बालिकेवर
एका नरदमाने, त्याचे नाव आहे सुरेश क्षीरसागर, याने अतिप्रसंग केला त्या मुलीवर. त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो की त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे सर्व नंदुरबार जिल्हा सुधार समाजाकडून. या नरदमाला शासन व्हायलाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. पाणी हा शब्द किती गोड वाटतो, त्यापुढे सांड शब्द लागला तर ऐकतानाही दुर्गंधी येते. नवापुरातील सांडपाण्याच्या प्रश्नाने नागरिक असेच त्रस्त आहेत. पालिका लक्ष देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. नवापूर शहरातील हा सार्वजनिक गुजराती हायस्कूलचा परिसर आहे. भगतवाडी म्हणूनही त्याची ओळख सांगितली जाते. या भागात सांडपाणी थेट स्थानिक रहिवाशांच्या घरातच शिरते. प्रचंड दुर्गंधी, त्याचप्रमाणे आरोग्य समस्येचा सामना यामुळे करावा लागतो. पालिकेकडे या प्रश्नावर वेळोवेळी तक्रार करण्यात आल्या. कुठलीही दखल घेतली गेली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. गुजराती सार्वजनिक हाईस्कूल के सामने नवापुर भगतवाड़ी में ये कितने साल, ये 5-7 साल से हमारा रोड पहले पानी निकल जाता था. अभी कितने साल से रोड ऊंचा हो गया तो हमारे घर में पानी आता है. तो उसका नगर पालिका में हमने बहुत कंप्लेंट दिया है, तो उसका कुछ काम ही नहीं हो रहा है. अभी बोल रहे थे कल आके कर देंगे, परसों आके कर देंगे. CO साहब को भी हमने मिला, बात किया था, तो अभी तक कुछ काम नहीं हुआ. मेंबर को भी मिले हमने, मेंबर भी बोल रहे कि हाँ कर देंगे, हाँ कर देंगे. अभी पानी घर में आता है तो कौन करते देंगे. वो सब सफाई करने में भी तकलीफ होती है और 3-4 मेरा मकान में भी पानी घुस जाता है, तो क्या करने का इसको. नगर पालिका खर्चा नहीं देती है. नहीं देती है. नगर पालिका बोलती है कि हाँ आके कर देंगे हम सफाई, ये रोड ऊंचा हो गया हम क्या करेंगे, ऐसा बोलते हैं. MDTV साठी जनक दलालसह हेमंत राणा, नवापूर. पदवीधर मतदारसंघासाठी ठराविक मतदान असते, तरीही पारदर्शक कारभार व्हावा ही प्रशासनाची अपेक्षा आहे. या विषयावर निवडणूक आयोगाने निर्देश दिले. याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविला जातोय. दिनांक 1 नोव्हेंबर 2015 या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारांच्या याद्यांच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. पूर्वनी मतदार याद्यांसह प्रसिद्ध झाल्या आहेत. सदर याद्यांमध्ये चुका तसेच दुरुस्तीसाठी कार्यवाहीचे निर्देश दिले गेले. मतदारांनी तहसील कार्यालयात याद्यांची पाहणी करून असल्यास दुरुस्ती करून घ्यावी. त्याचप्रमाणे छायाचित्र व ओळखपत्र क्रमांक 30 जूनपर्यंत जमा करावेत, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले. नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदारांना विनंती करण्यात येते की पदवीधर संघाच्या निवडणुकीच्या यादींचं शुद्धीकरणाचं काम सद्यस्थितीत सुरू आहे. ज्या मतदारांनी सन 2010मध्ये त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे किंवा त्यापूर्वी समाविष्ट केलेलं आहे, विशेषतः त्या मतदारांसाठी सूचना आहे की त्यांनी त्यांचं एक पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर त्याचं इतिक कार्ड हे तहसील कार्यालयात तात्काळ जमा करावे आणि आपण स्वतः तहसील कार्यालयात येऊन आपलं नाव, आपला पत्ता, आपलं इतिक आणि आपला फोटो हे मतदार यादीत समाविष्ट असल्याचं आपण खात्री करून घ्यावं. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे नयन आणि कर्ण यासाठी आतुरलेले राहिले. येरे येरे पावसा, भले घे पैसा अशी भावना व्यक्त होत होती. सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात तिची पूर्तता झाली. पाहूयात ही बातमी. केव्हा रे तू येणार. आकाशाकडे नजरा लागून असलेल्या सर्वांना सोमवारच्या सायंकाळी दिलासा मिळाला. दुपारनंतर वातावरणात आकस्मिक बदल झाले. ढग कडकडू लागले. विजांनीही त्यांना साथ दिली. अर्थातच पाऊस कोसळणार अशी वातावरण निर्मिती झाली. अपेक्षेप्रमाणे सायंकाळी 5 वाजता पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. या बातमीपत्राच्या अखेरपर्यंत त्या सुरू होत्या. सरींवर सरी अशी अपेक्षा धरणाऱ्या अनेक चाहत्यांना यामुळे आनंद झाल्याचे पाहायला मिळाले. बच्चे कंपनी अंगणात बागडताना दिसली. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार जिल्हा पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीत
तिघा ठिकाणी अनुसूचित जमाती महिला. परिवर्तनवादी समाजसेवकांच्या झालेल्या खुनाचा तपास लावा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. न्याय मिळावा म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात तिघा महिलांची लोकशाही दिनी कैफियत. साक्री तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षेसाठी सुतार समाजाचे निवेदन. पदवीधर मतदारांना प्रशासनाकडून आवाहन, छायाचित्रासह ओळखपत्र क्रमांक जमा करण्याचे निर्देश. आणि लावली प्रतीक्षा, अखेर बरसला. नंदुरबारात दुपारनंतर नागरिकांचा पावसाळा. बातमीपत्रात इथेच थांबले. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.